मयंक आणि नुपूर अलिबागच्या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी कुठेतरी जात असतात. अरे हे तर खूपच चांगलं झालं की आपल्याला रात्र शाळेबद्दल काहीतरी माहिती मिळाली. आजपासून ऑफिस नंतर रोज इथेच आपण आर्ट्सची प्रॅक्टिस करत जाऊया. मी तर इथे फक्त तुझ्यासाठी आले आहे. नाहीतर मला हे ऐकायला सुद्धा विचित्र वाटतंय की कुणी चित्रकलेचा क्लास चालवण्यासाठी रात्रीची वेळ निवडली आहे. नुपूर असं म्हणते आणि मग त्या दोघांना शाळा दिसायला लागते. शाळेच्या फलकावर लिहिलेलं असतं लाईव्ह ड्रॉइंग क्लासेस. दोघंही गेटच्या समोर जाऊन थांबतात तेव्हा त्यांना तिथे एक माणूस उभा असलेला दिसतो. तुम्ही दोघे नवीन विद्यार्थी आहात ना? हो सर, आम्ही आजपासूनच यायला लागलो आहोत. माझं नाव मनोज आहे. मी या शाळेचा मुख्य आहे आणि तुम्ही लोकांना चित्रकलाही मीच शिकवणार आहे. शुभ संध्या मनोज सर. पुढच्या 10 मिनिटातच वर्ग सुरू होणार आहे. जर उशिरा आलात तर शिक्षा मिळेल. हे ऐकून मयंक आणि नुपूरला थोडं विचित्र वाटतं. माफ करा सर, आम्ही पोचतच आहोत. असं म्हणून नुपूर आणि मयंक दोघेही शाळेत जातात. सर खूप विचित्र पद्धतीने बोलत होते. अशा पद्धतीने कोणी बोलतं का? आपण काही लहान मुलं तर नाही आहोत ना? काही हरकत नाही, आपल्याला फक्त चित्रकला शिकायची आहे. थोडं सहन करूया, अजून काय. असं गप्पा मारता मारता ते दोघं एका वर्गापाशी जातात. त्या वर्गावर लाईव्ह ड्रॉइंग क्लासेस लिहिलेलं असतं. ते दोघं त्या वर्गात जातात तेव्हा पाहतात की तिथे अजून बरेच विद्यार्थी बसलेले आहेत. ते सगळे नुपूर आणि मयंकला एकटक बघायला लागतात. तेव्हा मयंक त्यांना म्हणतो, नमस्कार मित्रांनो. नुपूर सुद्धा सगळ्यांना पाहून हसते, पण तिथे बसलेला प्रत्येक विद्यार्थी त्यांना काहीच हावभाव न बदलता, काहीच प्रतिसाद न देता एकटक बघत असतात. चल बसूयात. दोघंही रिकाम्या असलेल्या जागी बसतात. इथे सगळे किती विचित्र आहेत. नीट कोणी स्वागतही नाही केलं. तेवढ्यात मनोज सर वर्गात येतात आणि त्यांना पाहून सगळे उभे राहून त्यांना म्हणतात, हॅपी ड्रॉइंग क्लासेस. यांची तर स्वागत करण्याची पद्धतही वेगळी आहे. बसा सगळे. हे ऐकून सगळे विद्यार्थी खाली बसतात. मग मुलांनो, तुम्हाला आज रात्री कोणतं चित्र काढायला आवडेल? सर, मेलेल्या मोराचं चित्र काढायला शिकवा ना. दोघांनाही ऐकून आश्चर्य वाटतं. हे लोक वेडे आहेत का? कसली कसली चित्र काढायला सांगतात? या वर्गाचं नाव लाईव्ह ड्रॉइंग क्लासेस असं आहे. आपण जे चित्र काढू ते जिवंत समोर बघून बनवतो. असं म्हणून मनोज सर वर्गातून बाहेर निघून जातात. जवळच बसलेली मुलगी रागाने नुपूरकडे बघत म्हणते की, तू आम्हा सगळ्यांना वेड म्हणालेलीस. नुपूर तिचे डोळे बघून घाबरते. तेवढ्यात मनोज सर वर्गात परत येतात. त्यांच्या हातात एक मांजर असते. तिला ते टेबलावर ठेवतात. आज आपण सगळे मांजरीचं चित्र शिकणार आहोत. हे ऐकून मयंक आणि नुपूर त्यांची चित्रकलेची वही उघडतात. ते दोघे चित्र काढायला सुरुवात करणार तेवढ्यात मनोज सर टेबला खालून एक सुरा बाहेर काढतात आणि त्या मांजरीच्या गळ्यावरून फिरवतात. जोराने ओरडत मांजर मरून जाते. आता हिचं चित्र जास्त चांगलं येईल. हे पाहून मयंक आणि नुपूर दोघंही घाबरून आश्चर्यचकित होतात आणि आपल्या जागेवरच उभे राहतात. तुम्ही दोघं उभे का राहिलात? आपल्या जागेवर बसा आणि चित्र काढायला सुरुवात करा. आजूबाजूचे इतर विद्यार्थी हेच वाक्य बोलायला लागतात. आपल्या जागेवर बसा आणि चित्र काढायला सुरुवात करा. नुपूर आणि मयंकला तिथून पळून जायचं असतं, पण मनोजचे भयानक डोळे पाहून ते आपापल्या जागेवर परत बसून राहतात. मला इथे काही योग्य वाटत नाहीये. गप्पपणे बसून चित्र काढा, नाहीतर शिक्षा मिळेल तुम्हाला. नाईलाजाने दोघे गप्प बसून त्या मेलेल्या मांजरीचं चित्र काढायला लागतात, जिच्यामधून रक्त बाहेर येत असतं. त्यामुळे ते पाहायलाही भीती वाटत असते. बऱ्याच वेळानंतर सगळे विद्यार्थी एकत्रच म्हणायला लागतात की, वी हॅव डन सर. शाबास. असं म्हणून मनोज सर नुपूर आणि मयंककडे बघून म्हणतात, आणि तुम्ही दोघांनी तुमचं चित्र पूर्ण केलं? हे ऐकून दोघं घाबरतात आणि एकत्रच बोलतात की, हो सर, झालं आहे. सर, मी वॉशरूमला जाऊ शकते का प्लीज? वर्ग चालू असताना कोणी कुठे जात नाही, पण तुझा पहिला दिवस आहे म्हणून तू आज जाऊ शकतेस. थँक्यू सर.
नुपूर तिच्या जागेवरून उठून बाहेर जायला लागते आणि जाता जाता म्हणते की हे सगळी कोणी वेडी माणसं आहेत. मांजरीचं चित्र काढण्यासाठी तिला मारून टाकलं आणि म्हणे वर्ग चालू असताना कोणी कुठे जाऊ शकत नाही. तेवढ्या तिच्या खांद्यावर मागून कोणीतरी हात ठेवतं, त्यामुळे ती एकदम घाबरते. कोण आहे असं म्हणत ती मागे वळून पाहते, तेव्हा तिला तिच्या वर्गातली तिच्या बाजूला बसलेली मुलगी तिच्या जवळ बघत असते. काय म्हणालीस तू? आम्ही सगळे तुला वेडे वाटतोय? मी 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 तर फक्त. तेवढ्यात तिला दिसतं की त्या मुलीचा चेहरा काळा निळा झाला आहे आणि डोळे काळे झालेले आहेत. ते पाहून नुपूर ओरडायला लागते आणि बाहेर जायच्या दिशेने पळत सुटते. पण तिला दिसतं की बाहेर खूप जोरात पाऊस पडत असतो आणि वादळी वारं सुटलेलं असतं. मागे वळून पाहते तर काय, ती मुलगी भयानक पद्धतीने हसत उभी असते. तू आता इथून नाही जाऊ शकत. तिचा भयानक आवाज ऐकून नुपूर पुन्हा ओरडू लागते आणि वर्गाच्या दिशेने पळत जाते. आज जाऊन पाहते की सगळेजण आपापल्या जागी बसलेले असतात आणि ती मुलगी सुद्धा आधीपासूनच वर्गात उपस्थित असते. मयंक मयंक प्लीज इथून चल. इथे काहीही सरळ साधं नाहीये. गपचूप तुझ्या जागेवर बस. एकदा कोणी या वर्गात आलं की मग इथून कोणीही बाहेर जाऊ शकत नाही. हे ऐकून नुपूर मयंकच्या जवळ जाऊन त्याला उठवण्याचा प्रयत्न करते, पण मयंक तिचा हात धरून तिला आपल्या जवळ बसायला लावतो. तर मुलांनो, बाहेर पाऊस पडत आहे आणि त्यामुळे आज वर्ग रात्रभर चालू राहील आणि आपण शिकणार आहोत मुंडक कापलेला माणसाचे चित्र कसं काढायचं. हे ऐकून नुपूर आणि मयंक दोघेही घाबरून जातात. इतर विद्यार्थ्यांमधला एक मुलगा उठून मनोज सरांकडे जातो. मग ते त्याच्या मानेवरून चाकू फिरवतात. मयंक आणि नुपूरला त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. ते काही बोलणार इतक्यात मनोज सर त्या मुलाच्या मानेवर सुरा फिरवून त्याला मारून टाकतात. ते पाहताच नुपूर आणि मयंक दोघंही किंचाळतात. आपल्या जागेवर उठून उभे राहतात. मनोज त्या मुलाचं डोकं जमिनीवरून उचलून टेबलावर ठेवतो. कापलेलं डोकं जोरजोरात हसायला लागतं आणि ते पाहून बाकीचे विद्यार्थी सुद्धा भयानक पद्धतीने हसायला लागतात. आता मनोज आणि सर्व विद्यार्थ्यांचे चेहरे निळे व्हायला लागतात आणि डोळे काळे व्हायला लागतात. त्यांचं हे भूताचं रूप बघून मयंक आणि नुपूर जोरजोरात ओरडत वर्गाच्या बाहेर पळत सुटतात. अजून वर्ग संपलेला नाही, परत इकडे या. असं म्हणत मनोज आणि इतर भूत हसायला लागतात आणि त्या दोघांच्या मागे पळत जातात. ते दोघे बाहेर जाऊन पाहतात तर काय, मुख्य लोखंडी प्रवेशद्वार बंद होतं. ते दोघे गेट उघडण्याचा प्रयत्न करत असतात. तितक्यात सगळे भूत त्यांच्यावर पळत पोचतात. मुलांनो, आज आपण डोळे काढलेल्या माणसाचे चित्र काढायला शिकणार आहोत. असं म्हणत मनोज सर सुरा घेऊन जोरजोरात हसत मयंकच्या जवळ जातात आणि बाकीचे सगळे भूत सुद्धा हसायला लागतात. मनोज मयंकचा गळा धरून एका डोळ्यात सुरा भोसकायला लागतात आणि तो डोळा काढून दुसरा डोळा फोडून टाकतात. मयंक आंधळा होऊन इकडे तिकडे जोरजोरात ओरडत धडपडत असतो. नुपूर त्याला पाहून जोरजोरात ओरडायला लागते. पळून जाण्यासाठी प्रयत्न करते, पण सगळे भूत तिच्या जवळ जाऊन तिला पकडतात. नुपूरची शेवटची किंचाळी त्या शाळेत ऐकू येते आणि मग सगळीकडे भयान शांतता पसरते. दुसऱ्या दिवशी 2 नवीन विद्यार्थी त्या शाळेत प्रवेश घेतात. ते जेव्हा आत जातात तेव्हा सगळे बघतात विद्यार्थी आपापल्या जागेवर शांतपणे बसलेले आहेत आणि सगळ्यांचे चेहरे काळे पडलेले असतात. त्यांच्यातच मयंक आणि नुपूर वर्गात बसलेले दिसतात. मनोज सर वर्गात येऊन बोलायला लागतात. मग सांगा मुलांनो,
तुम्हाला आज कोणतं चित्र काढायला शिकायला आवडेल? इतक्यात नुपूरचं भूत बोलतं. जे काल अपूर्ण राहिलं होतं, डोकं कापलेल्या माणसाचं चित्र. असं म्हणत सगळे हसायला लागतात आणि ते दोन विद्यार्थी घाबरून ओरडायला लागतात.